नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा ताईंनो, दिवा जो असतो ना, तो तांब्याचा असू शकतो, पितळेचा असू शकतो किंवा अगदी मातीचीही पणती असू शकते बरं का. पण या दिव्यातून निघणारी जी ऊर्जा आहे ना, तर ती घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करत असते. वास्तुशास्त्र सांगतं, आता रोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला आपण देवाजवळ दिवा लावतोच, बरोबर. पण घरात अशा काही जागा आहेत, या विशिष्ट जागी म्हणजे वास्तुशास्त्रात त्याचा उल्लेख आहे बरं का. की या विशिष्ट जागेत जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला दिवा लावला आणि तो विशिष्ट प्रकारचा दिवा लावला, तर त्याचा काही खास परिणाम तुमच्या कुटुंबावर, तुमच्या आरोग्यावर, तुमच्याबरोबर तुमच्या आर्थिक स्थितीवर सुद्धा होतो. आता हे फक्त ऐकून माहीत असणं गोष्ट वेगळी, पण याचा अनुभव घेऊन बघायला काहीच हरकत नाही. नक्की काय करायचं ते बघूया. कसं आहे ना, कुठल्याही शास्त्राला नावं ठेवण्याआधी त्यातले नियम किंवा त्यात काय सांगितलेले आहे उपाय आपण श्रद्धाभक्तीने आणि त्यात सांगितलेल्या नियमांप्रमाणे करून बघितलेत का, हा महत्त्वाचा प्रश्न असतो. तर असाच आजचा वास्तुशास्त्राचा जो एक नियम आहे आणि वास्तुशास्त्र सांगितलेला एक उपाय आहे, तो तुम्ही करून बघू शकता. आता आपण काय करायचं आहे, तर तुमच्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, घराचा मुख्य दरवाजा हा फक्त आपल्या येण्या जाण्याचा मार्ग नसून तिथूनच लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. रोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला बरं का, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा, म्हणजेच गाईच्या तुपाचा पण चालेल किंवा मोहरीच्या तेलाचा पण चालेल, दिवा लावावा. दोन्हीपैकी एक तर गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असा दिवा लावावा. मग तो दिवा मातीचा असेल, तांब्याचा असेल, पितळेचा असेल, कुठलाही असू शकतो, असं काही बंधन नाही. पण त्यामुळे काय होतं, तर वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेशच करत नाही. आणि राहू केतूशी संबंधित जे दोष असतात ते दोषसुद्धा दूर होतात. आता राहू केतूशी संबंधित दोष म्हणजे काय, तर तुम्हाला असा अनुभव आला आहे का, की सगळं चांगलं चाललेलं असताना अचानक काहीतरी छोटंसं दुखणं, हॉस्पिटलाइज, दवाखान्यात डायरेक्ट ॲडमिट, म्हणजेच कालपर्यंत माणूस चांगला होता, सकाळी गप्पा मारून गेला आणि आज काय तर अटॅक आला, डायरेक्ट दवाखान्यात ॲडमिट, किंवा आज काय कुठेतरी पडला आणि पाय मोडला किंवा पाय मुरगळला, जे काही झालं असेल ते डायरेक्ट ॲडमिट. हे जे असतं ते अचानक होणाऱ्या गोष्टी असतात ना, त्या राहूमुळे होतात. असं जर होत असेल तर तो राहूचा दोष आहे, हे लक्षात घ्यायचं. त्याचबरोबर जेव्हा खूप एकटं वाटायला लागतं, माणसं खूप आपल्या अवतीभोवती भरपूर नातेवाईक आहेत, पण मनातला तो एकटेपणा काही केल्या जात नाही आणि आपल्यासाठी हे कोणीच नाही आहेत असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं, तेव्हा तो केतूचा दोष असतात. तर असे जे राहू केतूचे दोष तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्याकडे आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्याचा काही खर्च नाही आहे एवढा, फक्त श्रद्धेने दिवा लावायचा, देवाजवळ लावतो तसं इकडे लावायचा. उपाय करून बघा आणि कुठलीही उपाय कमीत कमी 21 दिवस सलग करणं अपेक्षित असतं, तरच त्याचा परिणाम दिसतो बरं का. उगाच 4-5 दिवस केला आणि मग सोडून दिला आणि काही नसतं असं, वास्तुशास्त्र झूट आहे असं तसं क्या नाही. काही कमीत कमी 21 दिवस तरी तुम्ही हे उपाय करायलाच हवे. त्यानंतर दुसरा उपाय जो आहे किंवा दुसरी जागा आहे घरातील, ती म्हणजे दिवा तुम्हाला लावायचा आहे तो म्हणजे तुळशीला. माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं, त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तुळशीपाशी दिवा लावणं हे बऱ्याच घरांमधून आजही होत असणार आहे, कारण हे पूर्वापार चालत आलेलं आहे. आपल्याकडे पण मधल्या काही काळामध्ये ते बंद झालं किंवा नवीन पिढीला त्या बाबतीत माहीत नाही. तर संध्याकाळच्या वेळी जसा देवाजवळ दिवा लावला जातो तसं तुळशीपाशी सुद्धा दिवा लावणं हे शुभ मानलं जातं. त्यामुळे काय होतं, तर घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते. आता तुळशीजवळ लावलेला दिवा नेहमी तूप किंवा तिळाच्या तेलाचा असावा, ही नोंद मात्र घ्यावी. या सगळ्यांबरोबर तुमचं प्रामाणिक कष्ट, मेहनत हे तर सगळं आलंच.
काहींना बघा ह्या गोष्टी असतात, हे उपाय असतात, तर ते पटत नाही, तर ती लोक काहीतरी वेगळी आडवी तिडवी कमेंट करतात व्हिडिओच्या खाली आणि बोलतात ठीक आहे आम्ही आता असा उपाय करतो आणि काम करत नाही, म्हणजे असं आडवी कमेंट करतात. पण बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही असं म्हटलं नाही की तुम्ही मेहनत करू नका किंवा तुम्हाला देरे हरी खटल्यावरी होणार आहे. पण बरेच जण मेहनत करतायत ना, त्यांना यश मिळतं आहे का? त्यांना हवं तसं यश मिळत नाही. तेव्हा हे बाह्य उपाय जे आहेत ना, तर ते आपण आपलं जे मनोबल वाढवतात. हे बाह्य उपाय आपलं मन प्रसन्न करतात. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत घेणारा, ऑफिसला रोज जाऊन काम करणारा व्यक्ती जेव्हा प्रमोशन त्याचं डावललं जातं किंवा घरामध्ये आपण खूप काम करतो आहे पण घरातल्यांना आपली किंमत नाही आहे, आपल्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये विचारलं जात नाही, तेव्हा उदासीनता येते की नाही. आणि मग आपण का करायचा हा प्रश्न येतो मनात की मी का चांगलं काम करू, जर त्याची नोंदच कोणी घेत नाही आहे. आणि अवस्था ही अशी होऊ नये म्हणून हे छोटे छोटे वास्तुशास्त्र उपाय जे आहेत सांगितलेले ते केले जातात की ज्यामुळे आपलं मनोबल स्थिर राहतं आणि आपण न थकता काम करत राहू शकतो. चांगल्या कामाला चांगलं फळ हे कधी ना कधीतरी मिळतच असतं. फक्त आता आपल्या पूर्वकर्मामुळे कधी ते लवकर मिळतं तर कधी उशिरा मिळतं आणि मग आपण म्हणतो की माझ्या मागे काय साडेसाती आहे, मला सगळं उशिरा मिळतं. ते पूर्वकर्म असतात बरोबर. पण आपण आपल्या पूर्वकर्माचं जे प्रायचित्त जे आहे ते भोगून पुढे जाण्यासाठी हे छोटे छोटे उपाय नक्की आपल्याला मदत करतात, आपलं मनोबल वाढवतात. त्यामुळे कुठलीही अंधश्रद्धा नाही किंवा मेहनत न करता फक्त असे उपाय करून तुम्हाला यश मिळेल असं तर अजिबात नाही. आता एका घराचा महत्त्वाचा कोपरा आहे तो म्हणजे घराचा ईशान्य कोपरा, म्हणजे घराची पूर्व आणि उत्तर या दोन्ही दिशांच्या मधला कोपरा जो असतो त्याला ईशान्य कोपरा म्हणतात. आता हा जो ईशान्य कोपरा आहे ना, तो देवाचा कोपरा मानला जातो. बऱ्याच जणांचं देवघर तिथे असतं, पण जरी तुमचं देवघर तिथे नसेल तरीसुद्धा त्या कोपऱ्यात संध्याकाळच्या वेळेला एक तुपाचा छोटासा दिवा लावून त्यात जर चिमूटभर हळद टाकली तर त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते, बँक बॅलन्स वाढू लागतो, घरात सुख समृद्धी येते. जर पैसे टिकत नसेल अशी तुमची समस्या असेल तर हा उपाय करून बघा. पण तुमच्या या ईशान्य कोपऱ्यात देवघर नाही आहे पण काही दुसरी खिडकी आहे, त्याला मोठे मोठे पडदे आहेत, असं काही असेल तर तो दिवा लावताना जरा सांभाळून, नाही तर काही दुर्घटना घडू शकते. म्हणून छोटासा दिवा लावायचा आणि सुरक्षित जागा बघून तो लावायचा आहे. आणि त्यानंतर चौथी जागा म्हणजे ती बघा वास्तुशास्त्र विज्ञानशास्त्रानुसार स्वयंपाकघरे माता अन्नपूर्णेचे स्थान आहे. संध्याकाळी स्वयंपाकघरात जिथे पाण्याचं भांडं किंवा पाण्याचा स्तोत्र आहे तिथे एक छोटासा दिवा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यामुळे काय होतं, पितृदोष दूर होतो, घरात कधी अन्नधान्याची कमतरता भासत नाही, पैशाची कमतरता भासत नाही. तर या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे दिवे लावताना काय काळजी घ्यायची बरं का, तर तुटलेला दिवा वापरू नका पूजेसाठी किंवा संध्याकाळी लावण्यासाठी. कधीही मातीची जर पंती असेल तर ती तुटलेली नसावी किंवा खंडित झालेली नसावी. दिवा लावल्यानंतर तो किमान पाऊण तास किंवा 1 तास चालू राहील एवढं तूप एवढं तेल त्यात असावं आणि हवेमुळे दिवा जाणार नाही याची काळजी घ्यावी. दिव्याची ज्योत नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावी, कारण दक्षिण दिशेकडे ज्योत असली तर ती पितृकार्यासाठी असते. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी आपण किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्याची ज्योत जी आहे ती पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावी. या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत घरात सगळ्यात जे 4-5 ठिकाणी आहेत तर तिथे सगळीकडे दिवे ठेवून द्या. तर असं अजिबात नाही. तुमची समस्या काय आहे त्यानुसार जागा निवडा आणि तिथे दिवा लावा. रोज जर तुम्ही ठरवलं की ईशान्य कोपऱ्यात दिवा लावायचा तर रोज ईशान्य कोपऱ्यात लावा. 21 दिवस सलग करा. काही काळ तुम्ही हे केल्यानंतर परिणाम दिसला तर तुम्ही कंटिन्यू करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवू शकता. पण जर तुम्हाला त्याचा परिणाम नाही दिसला तर तुम्ही ते बंदही करू शकता, त्यात तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही. शेवटी जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार असतो, हे खरं. अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. तसेच माझे जे नवनवीन व्हिडिओज मी चॅनेलवरती अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.